भारतीय रिझर्व्ह बँकेनं बँकिंग क्षेत्रातील मिस सेलिंगवर लगाम घालण्यासाठी उचललेले पाऊल हे केवळ प्रशासकीय निर्णय नसून ग्राहक हक्कांच्या संरक्षणासाठीची ठोस भूमिका आहे. गेल्या काही वर्षात बँकांकडून वारंवार येणारे अनाहूत फोन, आकर्षक भाषेत मांडलेली पण प्रत्यक्षात दिशाभूल करणारी गुंतवणूक उत्पादने आणि टार्गेट पूर्ण करण्याच्या नादात झालेली चुकीची विक्री यामुळे सामान्य ग्राहक त्रस्त झाला होता. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, ग्रामीण भागातील ग्राहक किंवा आर्थिक बाबतीत कमी माहिती असलेले लोक यांना या प्रकारांचा सर्वाधिक फटका बसत होता. अशा पार्श्वभूमीवर ग्राहकांच्या पूर्व परवानगीशिवाय विक्रीसाठी फोन न करण्याची अट, टार्गेट आधारित इन्सेंटिव्हला आळा आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरील डार्क पॅटर्नना बंदी हे निर्णय अत्यंत महत्त्वाचे ठरतात. बँकिंग व्यवहारांमध्ये विश्वास हीच खरी भांडवल असते. जर ग्राहकाला प्रत्येक कॉलमागे फसवणुकीची भीती वाटू लागली तर संपूर्ण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होतो. प्रस्तावित नियमांमुळे बँकांना विक्रीपेक्षा पारदर्शकतेला प्राधान्य द्यावे लागेल. चुकीची विक्री सिद्ध झाल्यास नुकसान भरपाईची तरतूद केल्यानं उत्तरदायित्वही वाढेल. मात्र नियम जाहीर करणे हा शेवट नसून त्यांची कठोर अंमलबजावणी आणि ग्राहकांची जागरूकता तितकीच आवश्यक आहे. लोकपाल यंत्रणा प्रभावीपणे वापरली गेली तरच या सुधारणांचा खरा लाभ मिळेल. एकूणच हा निर्णय बँकिंग क्षेत्र अधिक जबाबदार, पारदर्शक आणि ग्राहक केंद्री बनवण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल मानावे लागेल.